नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की तुषार ईश्वर काकांना जबरदस्तीनं तिथून घेऊन चाललेला असतो. तो ईश्वर काकांना म्हणतो की बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, माझा जॉब फिरतीचा आहे. उद्या मी टूरवर गेलो तर कोण बघणार आहे तुमच्याकडे? ईश्वर काका म्हणतात, अरे माझ्याकडे कशाला कोणी बघायला पाहिजे, मी बरा आहे, एकदम बरा आहे मी. अनिश म्हणतो, अरे तुषार ऐक ना, प्लीज ऐक ना, तो म्हणतोय ना बरा आहे तर. अरे करू तोपर्यंत आपण काहीतरी. तुषार रागातच म्हणतो, सांग तोपर्यंत काय करूयात आपण? अरे तुला माहितीये का अनिश, काल दिवसभर गिझर चालू ठेवला होता या माणसाने. उद्या जर का गॅस चालू ठेवला तर काय होईल? भैरवी पण चिडतच तुषारला म्हणते, अरे पण तुषार तुला कळत का नाहीये, ते नको म्हणतायत ना. तुषार म्हणतो की तुला का कळत नाहीये भैरवी? अगं ते आत्ता नको म्हणतायत कारण त्यांना काहीच कळत नाहीये. उद्या त्यांना मी गावाला सोडून आलो ना की हे सगळं काही ते विसरतील. बाबा चला हो तुम्ही, असं म्हणत तुषार परत एकदा ईश्वर काकांना तिथून घेऊन जायला लागतो. ईश्वर काका म्हणतात, हे बघ मला आता एकदम बरं वाटतंय, औषधं मला लागू पडतायत, मला बरं वाटतंय. तुषार म्हणतो, मला अजिबात त्याच्यावरती विश्वास नाहीये. हे बघा बाबा, मला कामाचं खूप प्रेशर आहे. तुमचं इथं काय तसं आहे बाबा? अहो तुम्हाला गावाला जायला पाहिजे. मुंबईत तुमचं काय राहिलंय आता? तुम्ही चला बरं. ईश्वर काका म्हणतात, अरे माझी माणसं आहेत तिथं, माझी माणसं आहेत, माझं घर आहे, माझे मित्र आहेत. मला एकट्याला पाडू नका रे प्लीज. तुम्ही एक काम करा, तुम्ही अशोकला बोलून घ्या, तो माझी काळजी घेईल. तुषार म्हणतो, अहो काय बोलताय बाबा तुम्ही? अशोक काका तुमची काळजी घेणार आहे? अहो अर्धा वेळ तर तुम्हीच त्यांची काळजी घेत असतात. पुढे तो भैरवी आणि अनिशकडे बघत म्हणतो की सॉरी टू से, पण अशी वेळ आली ना की कुणी कोणाचं नसतं. चला हो बाबा तुम्ही, मला जबरदस्ती करायला लावू नका. असं म्हणत तुषार ईश्वर काकांचा हात पकडून जबरदस्तीनं तिथून घेऊन जायला लागतो. तितक्यात तिथे अशोक मामा येतात. हे सगळं पाहून त्यांना फार मोठा धक्का बसतो. ईश्वर काका लगेच पळत जाऊन अशोक मामाच्या पाठीमागे उभे राहतात आणि म्हणतात की अशोक, हे बघ ना, हा मला गावाला नेऊन सोडतोय रे, मला नाही जायचं गावाला. हे बघ अशोक, 2-4 दिवसासाठी गावाला जायचं असतं ना ते वेगळं रे, आणि कायमचं राहणं वेगळं. आणि आता जर मी गेलो ना अशोक, तर मला हा परत इथे कधीच आणणार नाही रे, आणि मला नाही जायचं. अशोक मामा रागातच तुषारकडे पाहत असतात आणि ईश्वर काकांना धीर देत म्हणतात, तू कुठेही जाणार नाहीस. तुषार म्हणतो की हे बघा बाबांना, मी गावाला सोडून येतोय आणि माझं हे ठरलंय. अशोक मामा रागातच म्हणतात की त्याच्या मनाविरुद्ध? तुषार म्हणतो की एका वयानंतर आईबापांनी मुलांचं ऐकायचं असतं, त्यांना स्वतःचं असं काही मत नसतं, त्यांना माझं ऐकावंच लागेल. अशोक मामा म्हणतात, पण ईश्वर तर म्हणतोय की त्याला इथेच राहायचंय, तो हे स्वतः ठरवू शकतो आणि त्याची जबाबदारी तू घ्यावी, अशी त्याच्यावरती अजून वेळ आली नाही. तुला घाई झाली का रे त्याला गावाला सोडायची? तुषार म्हणतो, हे बघा मला घाई वगैरे काही झाली नाहीये. त्यांना गावाला नाही राहायचं ना, ठीक आहे, मग मी त्यांना ओल्ड एज होममध्ये नेऊन ठेवतो. अशोक मामा म्हणतात, फक्त तुला त्यांची काळजी घ्यायची नाहीये. अरे तू लहान असताना त्याने तुझी किती आजारपणं काढलीत. अरे तुझ्या बापाने जर हा विचार केला असता तर. अरे लहानपणीचं सोड, आत्ता जर तुला काही झालं तर तुझ्या बापाने जर असाच विचार करून तुला ओल्ड एज होममध्ये नेऊन ठेवलं असतं तर. अरे 24 तासांची 48 तास काम करून त्याने तुला सांभाळलंय. तुषार म्हणतो, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आता खर्च किती वाढलेत याची कल्पना नाहीये काका तुम्हाला? अशोक मामा म्हणतात, काय मला कल्पना नाहीये? अरे खर्च त्या पिढीसुद्धा वाढत होता, त्यावेळेस आम्हालाही वाटायचं महागाई वाढली आहे, खर्च वाढलाय, पण तरीसुद्धा घेतली ना आम्ही जबाबदारी. माझे वडील 80 वर्षाचे, अंथरुणाला खिळले होते. माझ्याच घरात सगळं काही मी त्यांचं केलं. घरात 7-7, 8-8 माणसं असायची, सगळ्यांचं सगळं केलंय. जबाबदारी घेण्यासुद्धा आनंद असतो तुषार. बापाचंच करतोय ना, का दुसरं कोणासाठी करतोय? बापासाठी करायला तुला एवढे कष्ट पडतातच. अरे या वयात बापाला तू कुठे नेऊन सोडणार आहेस? त्यांच्यावर नीट उपचार होत आहेत की नाही हे पण बघणार नाहीयेस तू. तुला फक्त काम करून नुसता पैसा कमवायचा आहे. बापाला गावाला आजारी असताना तू सोडणार आणि इथे तू पैशांची छान चौकणी करणार? लाज वाटायला पाहिजे तुला. पुढे अशोक मामा तुषारला म्हणतात की हे बघ, ईश्वराला इथेच ठेवायचं आणि तुला जर सांभाळायला जमत नसेल तर तसं सरळ सांग, आम्ही त्याला सांभाळू. असं म्हटल्यावरती आता हे सोसायटीतील सगळेजण एकजुटीने थोडं पुढे येतात. पुढे अशोक मामा म्हणतात की हे बघ, ईश्वरावरती उपचार केल्यावरती तो बरा होईल, त्याला एक संधी मिळायलाच पाहिजे. तुषार म्हणतो, हे बघा त्यांची मेंटल कंडिशन बघता मला नाही असं वाटत की त्यांना इथं एकटं ठेवणं योग्य आहे. अशोक मामा म्हणतात, तो एकटा नाहीये, आम्ही सगळे आहोत त्याच्याबरोबर. एकत्र नाती घट्ट ठेवलेलीत आम्ही, त्यामुळं आम्ही एकमेकांना वाईट काळामध्ये मदत करणारच, आम्ही एकमेकांसाठी उभे राहणारच. एक तीळ 7 जणात वाटून खायची आमची संस्कृती आहे, त्यामुळे ईश्वर हा इथेच राहणार. असं म्हटल्यावरती आता तुषार तिथून रागात निघून जातो. पुढे आता हे सोसायटीतील लोक सुद्धा, त्यांना बरं वाटतं की अशोक मामाने चांगला निर्णय घेतला, ते सुद्धा काही न बोलता तिथून निघून जातात. त्यानंतर आता भैरवी ईश्वर काकांसाठी चहा आणून देते आणि अशोक मामांना म्हणते की बाबा, आज तुम्ही ऑफिसला येऊ नका, आज तुम्ही इथेच ईश्वर काकांसोबत राहा, त्यांना तुमची जास्त गरज आहे, ऑफिसमध्ये मी सगळं काही पाहते. अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, काही लागलं तर मला नक्की सांग. आता भैरवी निघून गेल्यावरती ईश्वर काका फार दुःखी मनाने अशोक मामांना म्हणतात की ह्यांना फक्त पैसा पैसा, पैशापुढे आईबाप सुद्धा त्यांना काहीच वाटत नाही रे.
तर अशोक मामा म्हणतात की हो ना, आपल्याला पहिल्यांदा पैसा कसा कमवावा ते शिकवावं लागत होतं. पण आत्ताच्या ह्या पिढीला नातं कसं टिकवायचं ना, हे शिकवावं लागतंय. तर पुढे अशोक मामा म्हणतात ईश्वर काकांना, "बरं ऐक ईश्वर, तू काही खाल्लंयस का? नाहीतर तू थोडा आराम कर आणि ऐक मी काय सांगतो तुला, एक कागद घे, चार्ट तयार कर आणि त्याचवरती तू दिवसभरात काय खाल्लेस ना आणि कधी खाल्लेस ना ते लिहून ठेव आणि लगेच लिहून ठेवत जा हां." त्यानंतर आपण असं पाहतो की इकडे अनिश तुषारच्या घरी आलेला असतो. तुषार हा फार संतापलेला असतो आणि रागात म्हणतो की ह्यांना काय जातं रे हे बोलायला, दिवसभर मेहनत करून किती पैसे कमवले ना तरी पैसे हे कमीच पडतात. हे बघ आमच्याकडे ना फक्त हे एक घर आहे रे, माझ्याकडे काही वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही आहे, माझ्या बाबांनाही फार काही कमवून ठेवलं नाही आहे, मलाच मेहनत करावी लागणार आहे, मलाच पैसे कमवावे लागणार आहेत आणि त्यासाठी माझी कंपनी मला जिथे पाठवेल तिथे मला जावंच लागणार आहे ना, यासाठी मी बाबांना गावी पाठवत होतो. काय चुकलं रे माझं? अशोक काकांचं ठीक आहे, देव न करो, पण उद्या जर अशोक काकांचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही सगळेजण आहेत रे त्यांची काळजी घ्यायला. पण माझं काय, माझ्या बाबांना काही झालं तर मी कोणाकडे जाणार, कोणाला सांगणार? अनिश म्हणतो की शेवटी तुला रिअलाईज झालंच ना, शैफालीचं काय? हे बघ तुषार, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पैसा लागतो पण तेवढीच माणसं सुद्धा गरजेची असतात रे. तर तुषार म्हणतो की नाही हा, मला असलं काही वाटत नाही, हे बघ पैसा फेकला ना की हवी तेवढी माणसं कमावता येतात. अनिश आता मला ना हेच करावं लागणार आहे, नाईलाजाने मला आता बाबांसाठी दिवसभरासाठी एक मेड ठेवावी लागणार आहे, फुल टाईम मेड. आता फुल टाईम मेड म्हटल्यावरती फुल तिला पगार द्यावा लागेल. बाबांच्या औषधांचा खर्च, अरे यार खर्चच कमी होत नाही रे अनिश. अनिश म्हणतो अरे पण तुला काय टेन्शन आहे, तू थोडी ना कमी पैसा कमवतो, तू तर खूप जास्त पैसे कमवतोयस. तुषार म्हणतो हो पण म्हणून काय मी माझी एवढी मेहनत करून कमवलेला पैसा बाबांच्या आजारपणासाठी वाया घालू का? रिअली मला नाही जमणार हा ते. मला तर वाटतं अनिश तू सुद्धा ना मोठ्या पगाराची नोकरी बघ, पैसे कमव. अरे किती दिवस असं भैरवीवरती तू डिपेंड राहणार आहेस? अनिश म्हणतो की एक मिनिटं, मी भैरवीवरती अवलंबून नाहीये. तुषार म्हणतो रिअली, जर का भैरवीने नोकरी सोडली तर तुझ्या एकट्याच्या पगारात एवढ्या सगळ्यांच्या माणसांचं भागणार आहे का? जमणार आहे का तुला एवढ्या सगळ्यांचं? म्हणूनच मी तुला म्हणतोय अनिश, पैसे कमव मित्रा, पैसे कमव, भरपूर पैसे कमव, त्यासाठी अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोध. असं म्हटल्यावरती आता अनिश सुद्धा पैशांचा विचार करू लागतो. त्यानंतर आपण असं पाहतो इकडे ऑफिसमध्ये सगळेजण टेन्शनमध्ये असतात, त्यांच्या हातातून हा प्रोजेक्ट जाणार, नोकऱ्या जाणार म्हणून सगळेजण खूप अपसेट असतात आणि फार टेन्शन आलेलं असतं. भैरवी तिथे येते आणि सर्वांना मोटिवेट करत म्हणते की आपण मन लावून काम केले इतके महिने, मग कोणीतरी कुठेतरी त्याची दखल घेईलच ना. हे बघा आपण आपला वेळ दिलाय, स्किल दिले आणि मोस्ट इम्पॉर्टंट जेन्युइन एनर्जी दिली. ट्रस्ट मी, आपली एनर्जी वाया जात नाही. गायधनी नाराजीच्या सुरातच म्हणतात की भैरवी असं झालं असतं तर मग अजून काय हवं होतं? काही नाही, हा सगळा भाबडेपणा आहे. भैरवी म्हणते की हा भाबडेपणाच उपयोगी पडतो गायधनी अशा वेळेला. आजूबाजूला सतत प्रॉब्लेम असणारच आहे, पण आपण आपला सेल्फ कॉन्फिडन्स गमवायचा नाही, आपण करू काहीतरी मॅनेज, डोंट वरी, चला लागा कामाला. असं म्हणून भैरवी आता तिच्या केबिनमध्ये निघून जाते. तर इकडे संयमी रियांशला भेटते आणि त्याला म्हणते की मला अजून काही ऑर्डर्स मिळतील का तुझ्या कॉलेजमधून, ते बघशील का? यावरती रियांश तिचं कौतुक करत म्हणतो की अरे वा, बिझनेस वुमन्स, बरं मी ठीक आहे, नक्की एकदा बघतो की अजून काही तुला ऑर्डर मिळतील का आणि मिळाल्या की तुला सांगेल. असं म्हणून हे परत पुढत एकदा त्या कपकेकविषयी चर्चा करू लागतात. त्यानंतर आपण असं पाहतो की हर्षा भैरवीच्या केबिनमध्ये जाते आणि म्हणते अगं तुला ही फाईल द्यायची होती ना आणि कॉम्प्लिमेंट सुद्धा. ॲक्च्युली ना तुझं प्रोफेशन चुकलंय, नाही म्हणजे ॲक्टिंग तू जरा बरी करतेस. भैरवी म्हणते एक्सक्यूज मी, आपण ऑफिसमध्ये आहोत तर ऑफिसच्या कामाबद्दल बोलूया. हर्षा म्हणते हो बोलूया ना, कामाचंच बोलूया. थँक्यू भैरवी हां, तू लोकांना फॉल होप देतेस, म्हणजे खोट्या आशा दाखवतेस. भैरवी म्हणते की व्हॉट, यामध्ये फॉल होप्स काय आहेत? मला जेन्युइनली असं वाटतं की 2-3 महिन्यात या प्रोजेक्टवर आपण भरपूर कामं करूयात आणि हा प्रोजेक्ट आपणच करूयात. हर्षा म्हणते हो होईल ना, आपल्याकडूनच हा प्रोजेक्ट होईल. जर का तू तुझ्या सासऱ्यांना यातून बाजूला केलं ना तर सगळं काय होईल. भैरवीला राग येतो आणि ती म्हणते की व्हॉट यू मीन. तर हर्षा म्हणते की भैरवी हे बघ प्लीज चिडू नकोस हा, मी काय तुला सांगते ती जरा नीट ऐक तू. ह्या सगळ्यांचा विचार कर, अगं सगळ्यांची क्रेडिबिलिटी संपून जाईल, दुसरे जॉब पण मिळणार नाहीत. योगिताची लहान मुलगी आहे, तृप्तीचे बाबा आजारी आहेत, तिची जर नोकरी गेली तर ती कशी करणार आहे त्यांची ट्रीटमेंट? भैरवी लिसन टू मी, तुझे सासरे रिटायर होतात आहेत, त्यांना काहीच प्रूफ करायची गरज नाहीये, ते घरी बसले ना तरी काही बिघडणार नाहीये. पण ही सगळी माणसं जर घरात बसली तर काय होईल याचा विचार केलायस का? थिंक अबाउट इट भैरवी. आता तू तुझ्या सासऱ्यांना कामावरून काढून टाक. भैरवी हे बघ, मी तुला खूप वर्ष ओळखते, तुला तुझे ड्रीम्स ॲम्बिशियस या पलीकडे तू कसलाही विचार केला नाहीस, तू तुझ्या आईबाबांचा सुद्धा कधी विचार केला नाहीस, मग आता तू तुझ्या सासऱ्यांचा का विचार करतेस?
हे बघ मी तुला सांगते, तुझ्या सासऱ्यांना कामावरून काढून टाक, तरच आपल्याला हा प्रोजेक्ट मिळेल आणि आपला हा प्रोजेक्ट सक्सेस होईल. नाहीतर बघ सगळं काही तुझ्या हातात आहे. असं म्हणून आता हर्षा तिथून निघून जाते. भैरवीला मात्र ह्या गोष्टीचं फार टेन्शन येतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की अनिश हा हर्षाला जाऊन मिळतो. तर अशोक मामा अनिशला म्हणतात की उद्या जर ईश्वरसारखं जर माझं काही झालं तर मला मुलांची फार काळजी आहे. तर त्यावरती आता अनिश अशोक मामांना प्रॉमिस करतो की मी मुलांना दत्त घेईल. आणि हे भैरवी चुकून ऐकते. आणि मित्रांनो, आता उद्याच्या भागात आपल्याला हे सगळं काही पाहायला मिळणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.